गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. खूप दिवसांनी बोलतीये, पण माझी अचीव्हमेंट मला सांगायची आहे. वाव. माझ्या बिझनेस बद्दल सांगायचंय. हम्म. ऍक्च्युली म्हणजे माझा सीझन अजून संपलेला नाहीये. माझा रेडी रंगोली आणि मॅटचा सीझन आहे. हम्म. दिवाळीपर्यंत मी स्वतःला टार्गेट ठेवलं होतं. ऍक्च्युली गणपतीच्या वेळेला असं वाटलं की आता ऑर्डर्स नाहीयेत, पण त्या संपल्या नाहीयेत आणि अजूनही चालू आहेत. काम करत करत मी मीटिंग करते आणि क्या बात माझी आहे. जी मी विजन बोर्ड केलं होतं किंवा ते चित्र काढलं होतं तर तसं सक्सेसफुल झालंय ते सांगायला मला खूप आनंद होतोय की आणि आता म्हणजे माझ्याकडे जे तयार आहे म्हणजे आता सुद्धा एक जण येऊन माझ्याकडे काय काय आहे ते बघितलं आणि ते सगळं घेऊन गेले. वाव वाव इतका वाव. सुंदर मला रिस्पॉन्स आलाय आणि मेन म्हणजे मी अबेंडंट याच्यावरती खूप म्हणजे मला विश्वास आहे. कॉन्ट्रीब्युशन माझं चालू आहे काही ना काही ह्याच्यासाठी आणि माझा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढलाय या हम्म. सगळ्या गोष्टी. वाव. एक वेळ अशी होती की मला म्हणजे मी बिझनेस करते तर मला काहीच ऑर्डर्स नाहीत वगैरे असं एक आलं होतं. पण आता ते तसं नाहीये. इतके लोक माझ्याकडनं घेतायत वस्तू माझ्याकडनं. मला रिसेलर पण मिळाली. मी एक तशी विश पण केली होती की मला असं कोणीतरी रिसेलर मिळावी, पण ती पण मिळाली आणि खूप छान मला रिस्पॉन्स आहे. थँक्यू सो मच मॅडम. थँक आणि यू पूजा मध्यंतरी मॅम. माझा एक प्रॉब्लेम होता. मी हम्म. विश्वनाथ सरांशी बोलले. त्यांनी पण मला खूप छान मॉरल दिलं आणि बघू आता ते पण सक्सेस होईल असं वाटतंय. तेव्हा नक्की. होईल ते. डेफिनेटली पूजा मॅम. म्हणजे आणि बघा, या कम्युनिटीमध्ये कधी कोण कोणासाठी कशा पद्धतीने ज्याला म्हणता येईल ना देवदूतासारखा येईल आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे हे जे ऋणानुबंध आहेत हे आपल्याला कनेक्ट होत आहेत. अजून सो एक मोर शेअर पॉवर. करायचं. अजून एक येस. शेअर करू. येस येस. माझ्या वडिलोपार्जित आमची काही अशी जमीन आहे जी कुणाला म्हणजे कुठे ती खूप जुनी आणि खूप लांब आहे आणि सगळे काका लोक वगैरे ते विकायचा प्रयत्न करत होते. पण आता हळूहळू त्याचं डील पण होतंय. आम्हाला थोडे थोडे त्याचे पैसे पण मिळायला लागले. तर ते इतकं छान म्हणजे सगळीकडनं मला असं ते हे येत आहेत मनी वाईब अबंडन्स. मनी येस. अबंडन्स होतोय. त्यामुळे ग्रेट. थँक्यू सो मच मोर फॉर यू आणि कम्युनिटी आपली खूप सुंदर आहे. कुटुंबच आहे. कुठेही मदत मागितली की लगेच मला ग्रॅटिट्यूडला तर खूप मानसी मॅडमनी पोरे मॅडमनी खूप मदत केली. थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. ग्रेट. वाव. पूजा मॅम, पहिले तर खूप खूप तुमचे कौतुक की पहिल्या पूजा मॅम आणि आताच्या पूजा मॅम खूप चेंज झालाय. आणि जे वयाच्या या टप्प्यावर देखील ही एनर्जी, हा कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही तुमचा एक नवीन स्वप्न हे तयार करताय. तर जे कोणी आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जर ज्या लेडीज आहेत, जे कुठेतरी म्हणजे मंगला मॅम आहेत, पूजा मॅम आहेत, बघा काही ना काही तुमच्या याच्याद्वारे हे फायनान्शियल फ्रीडम ज्याला म्हणता येईल ते आपल्याला सुरू करता येतं. तर हे एक्झाम्पल आहेत आपल्याच कम्युनिटीमधले, परिवारामधले, की ज्यांनी कुठेतरी कॉन्फिडन्स डाऊन झालेला आणि आज त्या कॉन्फिडन्सनेच एक वेगळा स्वतःचा टप्पा हा गाठलेला आहे. मॅडम मी हा कोर्स केला तेव्हा मी नुकताच जॉब सोडला होता आणि मला असं वाटत होतं की आता माझ्या हातून काही होणार नाही. आता म्हणजे जॉबही मी सोडलाय आणि मी असा निर्णय घेतलाय की व्यवसाय करायचा. हम्म. पण मला या व्यवसायाने खूप छान आयडेंटिटी वेगळी अशी दिलेली आहे. म्हणजे जॉब आणि ह्याच्यातला मला आता तो तो पण आनंद घेता येतोय आता. वाव. नवीन क्रिएटिव्हिटीज. ग्रेट. मोर पॉवर टू यू पूजा मॅम. आणि थँक्यू थँक्यू. सो मच. या कम्युनिटीचा तुम्ही पार्ट आहात. आय एम सो हॅपी आणि ग्रेटफुल आहे तुमच्यासाठी की तुम्ही तुमचे म्हणजे स्वतः होऊन म्हणजे मला प्रत्येकाला सांगायचंय की तुमच्या अशा सक्सेस स्टोरीज मला ऐकायच्या. हा सक्सेस माझा सक्सेस आहे. प्रत्येक जण जे काही शेअर करतं ते कुठेतरी मला ते वाटतं की मीच आहे त्या सक्सेस तो मिळवलाय. तर त्याचं त्याचं सगळं हे जे आहे म्हणता येईल की हार्डवर्क तुम्ही केलाय. पण त्याचा आनंद जो आहे तुम्हाला जेवढा होतो त्याच्यापेक्षा 10 टाइम्सने जास्त मला होतोय की वाव, ही स्टोरी स्वतःची आणि त्या स्टोरी मधला तो ऍक्टर, ती ऍक्ट्रेस हे किती कॉन्फिडेंटली आपल्या स्वतःच्या आयुष्याचा रोल प्ले करतात. सो थँक्यू सो मच एव्हरी